नमस्कार मंडळी, तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण अख्खे मूग वापरून पौष्टिक असे दोन पदार्थ तयार करणार आहोत। तर पहिला पदार्थ हा पावसाचा आनंद घेता घेता चहा सोबत खाता येईल, तर दुसरा पदार्थ हा मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवता येईल। तर हे दोनही पदार्थ अगदी मोजक्या साहित्यात तयार होतात, कुठलेही पीठ वापरायची गरज नाही। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुरुवातीला एक मोठे बाउल घेऊन त्यामध्ये 2 वाटी याप्रमाणे अख्खे मूग घ्यायचे। तर बघा, याप्रमाणे असे हिरव्या रंगाचे असतात ते मूग वापरायचे, म्हणजे हिरवे मूग घ्यायचे। तर या ठिकाणी मी अख्खे मूग म्हणजे साबूत मूग वापरलेले आहे। तुम्ही इथे मुगाची डाळ जरी घेतली तरी चालेल, पण ती मुगाची डाळ सालासहित असली पाहिजे। पिवळ्या रंगाची मूग डाळ घ्यायची नाही, जी आपण वरणासाठी वापरतो ती, कारण मग त्याची चव ही वेगळी लागते। तर हे घेतलेले हिरवे मूग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। साधारणपणे 2 ते 3 वेळेस हे मी चांगले धुवून घेतले, म्हणजेच त्यावरील धूळ ही व्यवस्थित निघून जाते। तर मूग हे स्वच्छ धुवून झाले की यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं। तर बघा, तर हाताची बोटं पूर्णपणे बुडेल इतपत मी पाणी घातलेलं आहे। तर हे हिरवे मूग भिजण्यासाठी पाणी हे जास्त लागतं, तर पाणी हे जास्तच घालायचं। आता यावर झाकण ठेवून हे रात्रभर भिजत ठेवायचे। रात्री असे मूग भिजत घातले की सकाळपर्यंत ते चांगले टम्म फुलतात, बघा याप्रमाणे। तर आता झाकण काढून दाखवते। तर बघा, मुगाने पाणी हे व्यवस्थित चांगलं शोषून घेतलेलं आहे। अगदी थोडंसं पाणी यात शिल्लक आहे, त्यामुळेच यामध्ये थोडं पाणी हे जास्तच घालायचं। तर मूग हे चांगले भिजले गेलेले आहेत। आता यातील पाणी हे पूर्णपणे निथळून घ्यायचे। तर बघा, मी असं चाळणीमध्ये हे पूर्ण निथळून घेते। तर आपण पहिला पदार्थ जो बनवणार आहोत ती म्हणजे हिरव्या मुगाची भजी बनवणार आहोत, आणि त्यासाठी आपल्याला बॅटर हे घट्ट हवं आहे। त्यामुळे मी सुरुवातीला पाणी हे व्यवस्थित निथळून घेतलं। तर आता हे भिजवलेले मूग मिक्सरच्या भांड्यात 2 टप्प्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचे आहे। तर सुरुवातीला बघा, अर्धे मूग मी यात घातले। आता यामध्ये चवीप्रमाणे 10 ते 12 लसूण पाकळ्या, तर लसूण थोडं जास्त घालायचा, छान चव येते। त्यानंतर तिखटनुसार हिरवी मिरची, तर इथे मी 4 तिखट हिरव्या मिरच्या घातल्या, आणि 1 इंच अद्रकचे तुकडे करून घातले बघा। सोबतच यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलं, तर कच्चे जिरे आहे, काही भाजलेले नाही। आणि थोडीशी मूठभर तरी कोथिंबीर घालायची। कोथिंबीरीने मस्त अशी चव येते आणि छान हिरवीगार अशी आपले भजी तयार होतात। तर आता हे मिक्सरला पाणी न घालता पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत जाडसरच वाटून घ्यायचं आहे। जास्तही बारीक अशी पेस्ट तयार करायची नाही। आणि हे मिक्सरला वाटत असताना चमच्याने मध्ये मध्ये असं खालीवर करायचं। असं केल्याने मूग हे एकसारखे वाटले जातात। तर सुरुवातीला भजीचं मिश्रण तयार करण्यासाठी मी यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही। जर तुम्हाला मिश्रण जास्तच कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही हलकंसं म्हणजे थोडंसं पाणी घालू शकता, पण त्यामुळे मग काय होतं, भजी ही चांगली कुरकुरीत बनत नाही, ती नरम होतात। जर तुम्हाला नरम भजी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी वाटण्यासाठी घालू शकता। पण मध्ये मध्ये चमच्याने असं 1-2 वेळेस खालीवर करून जर दळलं ना, तर मिश्रण हे चांगलं वाटलं जातं, पाण्याची सुद्धा गरज पडत नाही। तर बघा, याप्रमाणे मिश्रण मी असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि राहिलेले जे मूग आहेत ते सुद्धा असंच दळून घेऊ। तर इथे मी सर्व भिजवलेले जे मूग होते ते दळून घेतले। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा इतका हिंग घालायचा, त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि आता हे चमच्याने चांगलं एकजीव म्हणजेच मिक्स करून घ्यायचं। तर ही हिरव्या मुगाची हिरवीगार भजी बनवण्यासाठी खूपच सोपी आहे आणि चवीला तर खूपच छान लागतात, मस्त कुरकुरीत अशी होतात। तर नक्की ट्राय करून बघा। तर बघा, नंतर मी हे हाताने चांगलं असं फेटून घेतलं, त्यामुळे आतून मस्त भज्यांना जाळी पडते आणि छान वरतून क्रिस्पी आणि आतून खुशखुशीत नरम अशी ही भजी तयार होतात। असं जर सुरुवातीला पीठ हाताने फेटून घेतलं ना, तर यामध्ये सोडा सुद्धा घालायची गरज पडणार नाही। तर या ठिकाणी भजी बनविण्यासाठीचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। तर आता यातीलच अर्ध मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे, कारण आपल्याला आता पुन्हा दुसरा पदार्थ तयार करण्यासाठी डोसा बॅटर तयार करायचा आहे। तर बघा, असं 2 भागामध्ये मी हे विभागून घेतलं, आणि डोसा बॅटर तयार करण्यासाठी यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे।
तर आपल्याला हे एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी घालून वाटून घेतलं, पण बॅटर हे घट्ट वाटत होतं म्हणून यामध्ये मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा मिक्सरला फिरवलं। तर बघा याप्रमाणे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। तर अगदी फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर हे तयार मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊ। तर मिश्रण हे जास्तही पातळ करायचं नाही, तुम्ही बघू शकाल अगदी मध्यम स्वरूपाचं आहे, जास्तही पातळ नाही आणि घट्ट सुद्धा नाही असं हे बॅटर आहे। तर यात मी आणखी 2-3 चमचे पाणी घालून म्हणजे भांड धुवून ते पाणी घातलेलं आहे। तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीठ वापरलेलं नाही, डायरेक्ट आपण याचे डोसे तयार करणार आहोत। तर यात मी थोडंसं मीठ वाढवलेलं आहे, कारण आपण यात पाणी ऍड केलेलं आहे। सुरुवातीला आपण यामध्ये मीठ घातलेलंच होतं, त्यामुळे अंदाजाने थोडंसंच मीठ घालायचं किंवा चेक करून घालायचं। तर बघा या ठिकाणी डोसा बॅटर आणि भजी तयार करण्यासाठीचं मिश्रण तयार आहे। तर सुरुवातीला आपण भजी तयार करायला घेऊया। तर हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि मिक्स झाल्यानंतर तेल मी अगोदरच गरम करत ठेवलेलं होतं, तर त्यामध्ये अगदी छोटे छोटे वडेप्रमाणे असं मिश्रण दाखविल्याप्रमाणे सोडून घ्यायचं। तर बघा अगदी झटपट आणि मस्त अशी क्रिस्पी आपली भजी तयार होणार आहे। तर नक्की करून बघा आणि शिवाय एकाच बॅटरमध्ये 2 पदार्थ तयार होतात, तर नक्कीच करायला हरकत नाही। मध्यम आचेवर भजी चांगली वरतून क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची। वरतून मस्त क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत ही भजी तयार होतात, शिवाय थंड झाल्यानंतर सुद्धा ही कुरकुरीतच राहतात। तर करून बघा। तर बघा भजी ही छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झालेली आहे। तर तेल निथळून ही झाऱ्यात काढून घेऊ। तर बघा अगदी कमी वेळामध्ये जर मूग भिजवलेले असतील ना, तर तुम्ही 5 मिनिटात ही भजी तयार करून घेऊ शकता। तर मी प्लेटमध्ये ही भजी काढून घेतली, आवाज तुम्ही बघू शकता, छान कुरकुरीत अशी झालेली आहे। आता भजी म्हटल्यावर त्यासोबत तळलेली मिरची आलीच, तर मिरचीला आतून कट देऊन ती सुद्धा मी तळून घेतली आणि राहिलेले मिश्रणचे सुद्धा याच प्रकारे भजी काढून घेतली। तर आपला पहिला पदार्थ हिरव्या मुगाची मस्त खमंग कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे, जी की तुम्ही या पावसाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करून बघाल। आता दुसरा पदार्थ तयार करायला घेऊया। तर दुसऱ्या बाउलमध्ये जे आपण बॅटर काढून घेतलेलं होतं, ज्यामध्ये आपण पाणी घातलेलं होतं, ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि गॅसवर मध्यम आचेवर पॅन चांगला गरम करून घेतला। आता त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तुम्ही बटर तूप सुद्धा लावू शकता, ते चांगलं पॅनला पसरवून घ्यायचं। तयार मिश्रण चमचाभर घालून ते चांगलं पसरवून घ्यायचं। तर गॅस हा मध्यमच ठेवायचा। बॅटर चांगलं एकसारखं पसरवून झालं की यावर झाकण ठेवून वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत डोसा वाफवून घ्यायचा। त्यानंतर झाकण काढून कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि उलटणीच्या मदतीने बाजू पलटून दुसरीही बाजू चांगली शेकवून घ्यायची। तर तुम्ही बघू शकाल किती मस्त क्रिस्पी हा डोसा तयार झालेला आहे, मस्त कलर आलेला आहे, शिवाय जाळी सुद्धा छान पडलेली आहे। आता यामध्ये आपण सोडा किंवा इनो असं काहीही घातलेलं नाही किंवा कोणत्याही पिठाचा वापर सुद्धा केलेला नाही, तरी सुद्धा मस्त असा पौष्टिक हिरव्या मुगाचा डोसा तयार झालेला आहे। तर तुम्ही हा मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी चटणी सोबत सॉस सोबत एन्जॉय करू शकता। तर नक्की बनवून बघा। डोसा भाजून झाल्यानंतर तो प्लेटमध्ये न काढता असा जाळीवर ठेवायचा, त्यामुळे त्याची वाफ निघून जाऊन त्याला पाणी सुटत नाही किंवा नरम पडत नाही, छान क्रिस्पी असा राहतो। तर तुम्ही जाळी जवळून बघू शकता किती मस्त आलेली आहे। तर आता अशाच पद्धतीने आपण इतर सुद्धा डोसे तयार करून घेऊ। तर एकाच मिश्रणापासून मी तुम्हाला 2 पौष्टिक असे पदार्थ तयार करून दाखवलेले आहे। तुम्ही भजी बनवू शकता किंवा असे डोसे सुद्धा तयार करू शकता। तर करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि अशा झटपट नवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब सुद्धा करा। तर इथे मी दुसरा डोसा सुद्धा छान असा भाजून घेतला। तर बघा मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत आणि मस्त खमंग असे हे डोसे तयार झालेले आहे। चवीला हे दोन्हीही पदार्थ छानच लागतात। तर ग्रीन चटणी सोबत, दही सोबत, चहा सोबत तुम्ही ह्या भाज्यांचा आस्वाद घेऊ शकता। तर करून बघा। भजी तर बघा किती मस्त कुरकुरीत झालेली आहे।
तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.